विश्रांतीवाडीमध्ये PMRD त्यांची फायरची टीम आणि त्यांचा तो ग्रुप आहे आणि सगळं ठेवण्यामागचं कारण आपण खबरदारीचा उपाय म्हणून घेतलेला आहे। अशा पद्धतीनं वेगवेगळे ABCDE असे आपण भाग निवडलेले आहेत आणि जिथं उद्याच्याला पाणी जर वाढल्यानंतर पाणी तिथं जातं आजपर्यंतच्या अनुभवावरून त्याची अधिकची काळजी आपण घेतलेली आहे। त्याचबरोबर शहरामध्ये साधारण 4-4.5 इंच पाऊस पडला, जवळपास 4.5 इंच आणि वरच्या भागात 8 इंचाच्या पेक्षा जास्तीचा पाऊस पडला। अशामुळं शहरातलं पण पाणी आणि वर तिकडं पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते पण आपण खडकवासल्यातनं सोडलेलं पाणी अशा प्रकारे पाणी दोन्हीकडनं आल्यामुळं थोडीशी काही काळाकरता पाण्याची पातळी वाढलेली होती। मेजर जनरल अनुराज विज हे पुणे सब एरियाचे प्रमुख आहेत, ते पण आपल्या संपर्कात आहेत, त्यांचे पण लोक आपल्या संपर्कामध्ये आहे। पर्यटन स्थळं माझी पर्यटनाच्या निमित्तानं धबधबे बघण्याच्या करता पाणी कसं पडतं ते बघण्याच्या करता बऱ्याच नागरिकांना मुलामुलींना उत्साह असतो। माझं प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं त्यांना आव्हान आहे की बाबांनो 2 दिवस अजिबात तिकडे जाऊ नका, त्याला बंदी आम्ही केलेली आहे। 2 दिवस 48 तास आम्ही ते पूर्ण बंद ठेवलंय। 48 तासांनी त्यावेळेसची पावसाची परिस्थिती काय राहील आणि तिथे एकंदरीत धबधब्याची परिस्थिती काय राहील, माणसांना ते सुरक्षित आहे का असुरक्षित आहे ते बघून त्याबद्दलचा निर्णय 2 दिवसांनी घेण्यात येईल। लवासाला मात्र वरचा मलबा हा मोठ्या प्रमाणावर खाली आलाय आणि त्याच्यातले काही बंगले पण त्याच्यामध्ये बंगल्यावर पण मलबा आलेला आहे। तिथं पण आपली टीम गेलेली आहे, ते प्रयत्न करतायत, सगळे अंदाज व्यक्त करतायत। काही जण म्हणतात की तिथं 3 लोक अडकलीत, परंतु एवढा मलबा आहे लोकांना पुढेही जाता येत नाही। बऱ्याचशा ठिकाणी लवासामधले रस्ते हे तिकडच्या भागातले जात असतानाचे काही वाहून गेलेले आहेत। आता तिथं PWDची लोक पण जाण्याचा प्रयत्न करतायत, काही जण तिथं गेलेले आहेत मोटरबाईकवरून, काही इतर पण कार्यकर्ते गेलेले आहेत। तिथं मात्र अशा प्रकारची परिस्थिती आहे। आम्ही प्रयत्न करतोय की त्याच्यामध्ये जर कोणी अडकलेला असेल तर त्याला कसं लवकरात लवकर बाहेर काढता येईल अशा प्रकारचा सरकारचाही प्रयत्न आहे आणि प्रशासन पण त्या पद्धतीनं अलर्ट म्हणून काम करतंय। दुसरी गोष्ट, भिडे पूल शेजारी फुलाची वाडी येथे 3 युवकांना शॉक बसून ते मयत झालेले आहेत। त्यांना आपण सह्याद्री हॉस्पिटलला नेलेलं होतं, उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यांचं ते गाड्या असतात म्हणजे बुर्जी च्या संदर्भामध्ये अंडा बुर्जी अशा प्रकारचे स्टॉल आणि बुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याच्या करता ते गेलेले होते। आम्ही राजेंद्र पवार म्हणून आमचे चीफ इंजिनियर महावितरणचे त्यांना विचारलं, ते म्हणले पाणी ज्यावेळेस वाढायला लागलं त्याच वेळेस आपण तिथल्या लाईटचं बंद करून टाकलेली होती, विजेचं कनेक्शन बंद केलेलं होतं। आमचा अंदाज आहे की ह्यांनी अनधिकृत विजेचं कनेक्शन कुठून तरी एकदा आकडा टाकून किंवा कुणाच्या तरी जिथं चालू होतं तिथनं घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे अभिषेक घाणेकर, आकाश माने, शिवा परिहार हा नेपाळी कामगार होता 18 वर्षाचा, आकाश माने 21 वर्षाचे होते, अभिषेक घाणेकर 25 वर्षाचे होते, फुलाची वाडी डेक्कनच्या परिसरातले राहणारे। ह्या तिघांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या विजेचा शॉक लागल्याने आणि डॉक्टरांनी तिथं उपचार करत असताना शेवटी त्यांना मृत घोषित केलेलं आहे। त्याचबरोबर काही भागातली वाहतूक आम्ही बंद केलेली आहे की तिथनं आताच्या काळामध्ये लोकांनी जाणं येणं धोक्याचं आहे म्हणून ते रस्ते आपण बंद केलेले आहेत आणि तसं तिथं माणसं पण ठेवलेली आहेत। त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर पुणे ते माले हे गाव, मालेगाव जे आहे ते पुणे ते रायगड जिल्हा हद्द ते माणगाव म्हणजे खालचा रायगडमधलं माणगाव, राष्ट्रीय महामार्ग किलोमीटर 63 मध्ये मुळशी तालुक्यातील आदरवाडी गावाचे हद्दीमध्ये दरड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आलेली आहे आणि तिथं मात्र 1 जण मृत्युमुखी पडलं, 1 जखमी झालेलं आहे। त्याच्यामध्ये 10 मीटर महामार्गाची हद्द आहे आणि रस्त्याची रुंदी 5.5 मीटर एवढीच आहे। ते एक तिथं
पिकनिक फॅमिली हॉटेलमधील एक व्यक्ती तिथं दुर्दैवी त्याचा अंत झालेला आहे। जो जखमी आहे त्याच्यावर दवाखान्यामध्ये उपचार चालू आहे। ह्याच्यामध्ये या सगळ्या नैसर्गिक संकटामुळे जिथं जे कोणी जखमी झालेले आहेत त्यांचा संपूर्ण खर्च शासन अथवा कॉर्पोरेशनच्या हॉस्पिटलमध्ये असेल तर कॉर्पोरेशन करणार आहे आणि तशा प्रकारच्या सूचना ह्या दिलेल्या आहेत। आम्ही सतत कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रायगड, ठाणे, मुंबई उपनगर या सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पण संपर्कात आहोत। उद्या काहीतरी एक जिल्हाधिकाऱ्यांचा नागपूरला निवडणूक आयोगाने काहीतरी एक ट्रेनिंग ठेवलेलं होतं, परंतु चीफ सेक्रेटरीला आणि चोकलिंगमला सांगून ते पुढे ढकलायला सांगितले, कारण जिल्हाधिकारी हे त्या जिल्ह्याचे प्रशासनाचे प्रमुख म्हणून काम करत असतात आणि अजूनही ह्या जिल्ह्यांच्या मध्ये कुठं रेड अलर्ट, कुठं ऑरेंज अलर्ट, कुठं येलो अलर्ट असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे। म्हणून आपण ती खबरदारी या बाबतीतली घेतोय। वेगवेगळ्या भागामध्ये देखील आपण NDRF, SDRFच्या तुकड्या तिथं नेमलेल्या आहेत, ते त्यांचं काम त्या बाबतीमध्ये करतात। कात्रज तलाव जवळपास भरत आलेला आहे। आता कात्रज तलावाचं ओव्हरफ्लोचं पाणी आंबील ओढ्यातनं जात आहे, म्हणजे तिथं जात आहे आणि बऱ्याचदा तिथं अडथळा निर्माण होतो, पाणी आजूबाजूच्या भागामध्ये शिरतं। लोकप्रतिनिधींची पण ती तक्रार होती। आम्ही ती खबरदारी घेऊन खबरदारीच्या ज्या सूचना तिथं द्यायच्या असतील तिथं ज्यांना अपॉइंट करायचं होतं तिथं त्या टीमला अपॉइंट आपण केलेलं आहे। लवासा गावात एक मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला, सगळ्यात जास्त। साधारण 5 दिवसाचा मी मगाशी तिथल्या नियंत्रण कक्षात होतो, त्याच्यावर त्यांच्याकडनं देखील तुम्ही बघत असाल इथं काही ऑरेंज दाखवलंय, काही रेड दाखवलंय, काही येलो दाखवलंय। अशा प्रकारची परिस्थिती 4-5 दिवसाची हवामान खात्याने कुलाबा यांनी ते दिलेली आहे। ती एक माहिती करता आपण सगळीकडे सांगतो आणि कलेक्टरना सगळ्या तिथल्या प्रशासनाला पण ते कळवलेलं आहे। आता ह्याच्या व्यतिरिक्त काय आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो। अफेक्टेड एरियामध्ये गेल्यानंतर नागरिकांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने त्यांना कोणती इन्फॉर्मेशन पूर्वकल्पना दिलेली नव्हती। आपण ज्यावेळेस पहाटे पाणी सोडायला सुरुवात त्या ठिकाणी केली, आपण जाणीवपूर्वक हे पाणी दिवस उजाडत असताना सोडायचा प्रयत्न केला, परंतु ते सोडणारं पाणी आणि पुणे शहरामध्ये पडणारा पाऊस असं ते एकत्र सगळं झाल्यामुळं पाण्याची पातळी वाढली। तुम्ही बघा, नंतर सगळेजण तिथं गेल्यानंतर तुम्ही पण त्या भागात होता, प्रशासन पण प्रयत्न करत होतं, बोटी पण आपण लगेच पाठवल्या, ते पण जवान काम करत होते आणि त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं। आज पाणी एकदम तिथं आत्ताच्या घडीला खाली गेलेलं आहे आणि त्याच्यातून लक्षात आल्यानंतर ताबडतोब आपण शाळांना पहाटेच सुट्ट्या जाहीर केल्या, पिंपरी चिंचवड, पुण्याच्या शाळांना त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। शेवटी काय होतं, ज्या माणसांना तो त्रास सहन करावा लागतो त्यांची तक्रार तर राहते, आपण पण त्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे। शेवटी प्रशासनातला कुठलाही अधिकारी, प्रशासनामध्ये काम करणारे आम्ही किंवा सरकार, त्यांना कुणालाही आपल्या भागातले कुठंतरी नागरिक हे अडचणीमध्ये राहावेत असं कदापि वाटत नाही, वाटणार पण नाही। ही पण बाब आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे। आता पण पुढची खबरदारी म्हणून कुठल्या धरणातलं किती पाणी सोडलं पाहिजे, कुठलं पाणी किती अडून ठेवलं पाहिजे, याबद्दलच्या पण सगळ्या सूचना कपोलेंना पण दिलेल्या आहेत। गुणाले म्हणून चीफ इंजिनियर आहेत त्यांना पण दिलेल्या आहेत आणि त्यांना त्यांच्या खालच्या AC एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना आज कुठल्याही परिस्थितीत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर दर्जाच्या माणसांनी धरणाच्या जिथं धरणाचे मेन गेट आहेत तिथं थांबायला पण सांगितलेलं आहे। असं सगळं केलेलं आहे। कोयनापासून बाकी आपल्या बऱ्यापैकी धरणांना स्वतःचे फ्लड मॅनेजमेंट सिस्टीम त्या सिस्टीम संदर्भात थोडी माहिती द्याल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने ते ऑपरेट होणार आहे? नाही, त्याच्यामध्ये नाही, आम्ही त्याच्यात सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे। आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या निमित्तानं आपण त्यांना ताबडतोब या सगळ्या गोष्टी कळू शकतो
एक गोष्ट तुम्ही पहा, आपण दिवसाच खडकवासल्याचं पाणी सोडायचा प्रयत्न केलेला आहे. आत्ताही दिवसा खडकवासला जेवढं खाली घेता येईल तेवढं खाली घेण्याचा प्रयत्न करतोय. रात्र सुरू व्हायच्या आतमध्ये, म्हणजे नंतर जरी अजून पाऊस पडतोय वरच्या भागामध्ये, सह्याद्रीच्या सगळ्या भागात पाऊस त्या ठिकाणी पडतोय. आजही तिथं रायगड, रत्नागिरी इथं रेड अलर्टच दाखवलेला आहे. त्याच्यामुळे आपण ती काळजी घेतलेली आहे. साधारण आम्ही आता असं ठरवलेलं आहे 75% जिथं धरणं झालेली आहेत त्या धरणामध्ये वरनं जर येवा इनफ्लो हा जर 20,000 क्युसेस येत असेल तर 20,000 क्युसेसच पाणी बाहेर सोडायचं, जेणेकरून यदा कदाचित रात्री अपरात्री काही पाऊस पडला तर तिथं 25% तरी पाणी साठवण्याची क्षमता ही आपल्याकडे असली पाहिजे. कोयना धरण मोठं आहे, त्याची 100ची कॅपॅसिटी आहे, त्याच्यावर 25 TMC पाणी तिथं साठू शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण कोयनेला केलेली आहे. त्याच प्रकारची व्यवस्था आपण ह्याला केलेली आहे, वारडेला केलेली आहे. आणि बाकीची आपली धोम, बलकवडी, धोम, कनेर, उरमोडी ह्या धरणामध्ये, तारळी इथं मात्र आपल्याकडं कॅपॅसिटी आहे, तिथं घाबरून जायचं कारण नाही. पण राधानगरी धरण भरल्यानंतरच, ते शाहू महाराजांनी बांधलेलं धरण आहे, भरल्यानंतर ऑटोमॅटिक त्याचे गेट वर होतात आणि त्याचं ओव्हरफ्लोचं पाणी सुरू होतं. ते मात्र सुरू झालेलं आहे, ते धरण भरलेलं आहे. दूधगंगामाला मात्र जागा आहे तिथं पाणी अडवण्याची. तशा प्रकारचं आम्ही व्यवस्थापन केलं. अरे बाबा नाही, एकदम वरनं जोरात पाणी आलं. आपण लक्षात घ्या, आपलं खडकवासला धरण फक्त 2.25 TMCचं आहे. आपली बरसगाव, पानशेत दोन्ही धरणं मिळून 25 TMCच्या पेक्षा मोठी धरणं आहेत. आपलं टेमघर धरण 4.25 TMCचं आहे. त्याच्यावर हे इतकं छोटं धरण आहे. आता ह्याच्यात मध्ये तुम्हीच पेपरला बातम्यात येत होतं, म्हणजे ऐकत होतो आपण की बाबा आपल्याकडे तिथं 50% आहे, इतक्या दिवसाचा पाणी साठा झालेला आहे. शेवटी दोन्ही बाजू बघाव्या लागतात. आणि पाणी वरच्या भागामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं ते लहान धरण असल्यामुळे लगेच भरलं. मी आताही अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की ते तुम्ही 75% न करता 50%वर आणा, कारण ते बारकं धरण 1.5 TMC पाणी तर झटक्यात येईल. अशा पद्धतीनं ते 50%वर आणायच्या सूचना दिलेल्या आहेत. आता 15,000 क्युसेसनी चाललेलं आहे, त्याच्यात अजून थोडीशी वाढ करायला सांगितली. काय हे बाबा, अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर विरोधक काय आरोप करतात त्याला जास्त महत्व देण्यापेक्षा जे नागरिक आपले अडचणीत नाहीत त्यांना बाहेर काढून, पुन्हा जरी पाऊस पडला, जे काही ऑरेंज अलर्ट दाखवलाय किंवा येलो अलर्ट दाखवलाय, त्यामध्ये मला ह्याच्यात राजकारण करायचं नाही. कोणी काय बोललं त्याला उत्तर पण द्यायचं नाही, त्याच्यात वेळ पण घालवायचा नाही. ह्यामध्ये जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे ती आमचे प्रशासनाचे दोन्ही कॉर्पोरेशन घेत आहे. आयुक्त सगळीकडचे घेत आहेत, विभागीय आयुक्त घेत आहेत, PMC आयुक्त घेत आहेत, PCMC आयुक्त घेत आहेत, PMRD आयुक्त घेत आहेत, कमिशनर, पोलीस कमिशनर घेत आहेत, सगळेजण घेत आहेत, कलेक्टर घेत आहेत. प्रत्येक जण आपापल्या कामामध्ये आहे. असं गैरसमज करण्याचं काही कारण नाही. घटना काही काळाकरता घडलेली ही मी नाकारत नाही, मात्र त्याच्यातनं ताबडतोब त्यांना कसं बाहेर काढता येईल आणि सुरक्षित ठिकाणी आणता येईल अशा पद्धतीचं काम आपण केलं. ज्या सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे, ज्या भागात पाणी शिरलंय त्यांच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पण पाणी शिरलेलं आहे, त्यांना प्यायला पाणी नाही. आपण काही व्यवस्था करणार आहे त्याच्यामध्ये टँकर, त्यांना नुकसान भरपाई देणार, त्यांच्यामध्ये टँकरचे पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. एक गोष्ट खरी आहे, नेहमीच या सोसायट्यांमध्ये पाणी शिरत आहे. काही जणांचं असं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये सगळ्या पुणेकरांनी सगळ्यांनीच जरा कठोर निर्णय त्याच्यामध्ये घ्यावा लागेल. कारण पूर्वीच्या काळामध्ये जे ओढे होते, पूर्वीच्या काळामध्ये जे नाले होते, पूर्वीच्या काळामध्ये ज्या काही नद्या, राम नदी होती, ती नंतर म्हणजे अशा लहान लहान करत तिथं काही गोष्टी केल्या गेल्या. त्याच्यामध्ये काही बिल्डर पण दोषी आहेत वगैरे. पण हा भाग आता वेगळा आहे, अलग आहे. त्याच्यामुळं पाणी बाहेर पडण्याच्या करता आता हे सगळे एकदा झाल्यावर ज्या भागात सोसायटी झाली त्यांनी वॉल कंपाऊंड केलंय, त्याच्यावर वरनं येणारं पाणी अडलं जाते ते कुठनं बाहेर पडत नाही. अशा काही ठिकाणी परिस्थिती आहे, त्यामुळं पण अडचणी येते. त्याच्यावर जिथं नाल्यांवर किंवा ओढ्यांवर
अतिक्रमण केलेलं असेल किंवा तिथं तो बंद करण्याचा प्रयत्न केलेला असेल त्याला मोकळीक करून द्यावी लागेल. त्याशिवाय असा अचानक पाऊस पडल्यानंतर ही जी आजची परिस्थिती निर्माण झाली त्याच्यावर आपल्याला कंट्रोल आणता येईल. नदी सुधारणा प्रकल्प किंवा नदी सुशोभीकरण सुद्धा आपल्या याच्यामध्ये सुरू आहे. खरं तर तो अजून काम मोठं होणं त्याच्यात बाकी आहे. मात्र ही परिस्थिती आपण पाहतो आहोत आणि हे काम तर भविष्यामध्ये याच्यापासून धोका आहे असं वाटतं तुम्हाला? मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगतो, एकेकाळी 2003-04 दुष्काळ पडलेला होता. सुशीलकुमार शिंदे राज्याचे मुख्यमंत्री होते. शेवटचं टर्म होती आमची, म्हणजे त्या वर्षात त्या पंचवार्षिकची. त्यावेळेस विंडमिल मोठ्या प्रमाणावर झालेल्या होत्या. आपल्या कोयना आणि त्या सगळ्या भागामध्ये विंडमिल फार मोठ्या मोठ्या झालेल्या होत्या. काही 1 मेगावॉटच्या, काही 1.5 मेगावॉटच्या, 200, 500 अशा पद्धतीनं झालेल्या होत्या. त्या काळामध्ये नेमका पाऊस पडला नाही. तिथं एक अशा पद्धतीची चर्चा सुरू करण्यात आली की पाती एवढी यांचे ब्लेड मोठे आहेत की आपल्याकडे येणारे ढग हे प्लेट अडवतायत आणि म्हणून पाऊस पडत नाही. आता आपण तिथं जायचं आणि हल्ला करायचा आणि ते तोडून मोडून टाकायचं, काय विंडमिल, अशा प्रकारची चर्चा झालेली होती. मी पत्रकार मित्रांनो आपल्याला अतिशय नम्रपणे सांगतो की असं काही झालं तर दुसरं कुठलं तरी काम चालू असेल त्या कामाला बोट दाखवायचं आणि हे चाललंय म्हणून पाणी त्या ठिकाणी कमी झालं. वास्तविक आजच्या घडीला पवनाचं पाणी ओव्हरफ्लो होऊन आलेलं नाही. त्यामध्ये मुळशीचं पाणी मात्र धरणाचं आलेलं आहे. खडकवासल्याचं पाणी काही प्रमाणामध्ये आलेलं आहे. वरसगावचं आलेलं नाही, टेमघरचं आलेलं नाही, चासकमानचं आलेलं नाही, पानशेतचं आलेलं नाही. ही कुठलीही धरणं पूर्ण भरलेली नाहीये. त्याच्यावर त्यांचं पाणी ओव्हरफ्लोचं याचं कारण नाहीये. फक्त आपलं मगाशी यांनी विचारलं तसं खडकवासला छोटा असल्यामुळे ते लगेच ओव्हरफ्लो झालं आणि वरच्या भागात पाऊस जास्त पडला. याचा अर्थ आता सगळी धरणं उद्याच्याला भरली आणि त्याचं सगळं पाणी आलं तर एक वेगळी परिस्थिती निर्माण होईल. परंतु आता पाऊस जसा कमी होईल किंवा पावसावर सतत लक्ष ठेवून, इनफ्लो आउटफ्लोवर लक्ष ठेवून आम्ही ह्याच्यामध्ये धरणं पाणी अडवण्याचं काम करतात तसं धरण पूर नियंत्रण करण्याचं पण काम करू शकतं. त्याचा पुरेपूर उपयोग एवढंच आहे ना की प्रशासनाला आम्ही करणार. नदी सुशोभीकरणामुळे कुठलाही पूर येण्याची काही शक्यता नाही. अहो, आता जे पाणी गेलं त्याच्यातनं त्याचा सुशोभीकरणाचा आणि ते पाणी वाहून जायचा तसा अर्थार्थी कुठलाही संबंध नाही. कारण आता फक्त खडकवासल्यापुरतंच पाणी आपण सोडलेलं होतं. वास्तविक चासकमान भरलं, आपल्या भीमा नदीला कुठलं कुठलं पाणी येतं. उकडीची 5 धरणं भरल्यावर, घोड धरण भरल्यावर, चासकमान, बामा आस्केट, आपली मुळशी, आपली ह्याच्यातली मावळा, पवना आणि टाटाची धरणं, त्याच्यानंतर वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर, एवढी सगळी धरणं भरल्यानंतर हे सगळं पाणी भीमा नदीला येतं. भीमा नदीहून पलीकडं आपला दौंड आहे, दौंडवरनं पुढं ते उजनीला जातं. अधिकारी महेश झगडे यांनी आरोप केलेत की नगर रचना विभाग या सर्व पुराला आजच्या जबाबदार आहे. फक्त बिल्डिंग बांधल्या गेल्या आणि पाण्याचा जो मी आता तुला आधी काय सांगितलं की कारवाई होणार का? ते सगळे जबाबदार ते जर तशा पद्धतीनं चौकशी करून सिद्ध झाल्यानंतर त्याच्यात जे कोणी दोषी असतील त्याबद्दल आम्ही कारवाई करू. हा, मगाशी एक वारज्याला पण 15 म्हशी एका शेतकऱ्याच्या, एका दूध उत्पादकाच्या मयत झालेल्या आहेत. त्याचेही पंचनामे करायला सांगितलेले आहेत आणि आमचे जे काही स्टँडिंग नॉर्म्स आहेत त्या पद्धतीनं स्टँडिंग ऑर्डर दिलेले आहेत की पंचनामे करून ह्या सगळ्यांना मदत झाली पाहिजे. झालेली आहे आणि जीवनावश्यक वस्तू ज्यांच्या भिजलेल्या आहेत त्यांना काय आर्थिक मदत सरकार? त्यांना पूर्णपणे त्यांना धान्य, बाकीच्या सगळ्या गोष्टी देण्याच्या सूचना कॉर्पोरेशनच्या हद्दीत असतील तिथं कॉर्पोरेशनला सांगितलेलं आहे. कॉर्पोरेशनच्या हद्दीच्या बाहेर असतील तिथं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं. 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षा सुरू आहेत. आताही पेपर सुरू आहे. दुपारनंतर पेपर आहे, उद्या पण पेपर आहे. ते काही रद्द करणार आहात किंवा त्या संदर्भामध्ये पेपर म्हणजे शालेय आयुक्तांच्याशी बोलून त्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल.
मुलांचं मुलींचं नुकसान होणार नाही याबद्दलची खबरदारी घेतली जाईल. दादा, तुम्ही पाणी करणार आहे का? कुठं पाणी करणार आहे का? पाणी चालेल ना. आता इथल्या तुमच्याशी बोलून आता हे पुढं मला CPच्या नियंत्रण कक्षामध्ये त्या ठिकाणी जायचं आहे. आता मी इथल्या नियंत्रण कक्षामध्ये बघितलं तर सगळं पाणी कमी झालेलं आहे, परंतु तिथनं मला वाटलं की ह्या भागामध्ये जावं, तर मी त्या भागातनं जाऊ. त्याच्यानंतर एकदा सगळ्या अधिकाऱ्यांशी प्रशासनाशी बोलून आता पूर्ण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे का, मुख्यमंत्र्यांना पण हे सांगणार, कारण आज काही बैठका पण मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या होत्या, माझ्या पण काही महत्त्वाच्या मीटिंग होत्या, परंतु त्यापेक्षा हे महत्त्वाचं काम होतं म्हणून मी इकडे निघून. दादा, नदीकाठच्या भागात नेहमी पूर नियंत्रण रेषेच्या आत बांधकाम होतं, त्यातनं हे सगळे परिस्थिती उद्भवते, लोक बाधित होतात. याच्यावर काहीतरी ठोस उपाय होणार ते नाही, कारण सिटी इंजिनियर परमिशन देऊन मोकळं होतात, पुढे सगळं प्रश्नाला हे सगळं. एकदा आपला नदी सुधारचा कार्यक्रम झाल्यानंतर तिथं सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यावर तिथं आज पण काही ठिकाणी कोणतरी गुपचूप येऊन राडारोड टाकून जातं, कोण आणखीन काही करून जातं. हे जे काही ह्याच्यात प्रशासनाने जसं लक्ष दिलं पाहिजे, त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली पाहिजे, तसं नागरिकांनी, आपण जबाबदार नागरिक आहोत, हे पुढं आपलं सगळ्यांचं आहे. आपण हे जर केलं तर पुढं निष्पाप लोकांना त्याचा त्रास होतो. ह्याचं पण कुठंतरी नागरिकांनी नोंद घेतली पाहिजे, त्यांनी त्याच्यामध्ये मानसिकता बदलली पाहिजे, असं माझं त्यांनाही आव्हान आहे. आणि नागरिकांना सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्या गोष्टी सुरक्षित पद्धतीनं कशा राहतील याबद्दल शासन खबरदारी घेत आहे, आमच्या प्रशासनातले सगळे अधिकारी खबरदारी घेत आहेत. आम्ही सगळेजण बारकाईनं लक्ष ठेवून आहोत. आम्ही ज्यावेळेस आव्हान करू त्यावेळेस मात्र ते आव्हानाला लगेचच प्रतिसाद आपल्याकडनं, नागरिकांच्याकडनं मिळावा. आत्ताच्या घडीला थोडंसं येलो अलर्ट असेल किंवा ऑरेंज अलर्ट असेल हे जाहीर झालेलं असल्यामुळं ज्यांना फारच गरजेचं आहे आणि बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही अशांनीच बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना घरात थांबता येईल त्यांनी घरातच थांबावं, अशा पद्धतीनं माझं त्यांना आव्हान आहे. ते आम्ही संध्याकाळपर्यंत निर्णय घेऊ. त्या संदर्भामध्ये साधारण काय परिस्थिती आहे, कारण मुलांचं पण शाळेचं नुकसान होऊ नये, आम्ही साधारण अंदाज हवामान खात्याकडनं त्या बाबतीमध्ये घेऊ. धरणांची काय परिस्थिती, इतर काय परिस्थिती आहे ते बघून तशा पद्धतीनं मुलांची काळजी तर सरकार घेणारच ना. परंतु एकदा काय झालं, मागच्या वेळेस आपण शाळेला सुट्टी दिली आणि त्यावेळेस पाऊसच पडला नाही. पुन्हा बघा शाळेला सुट्टी, पाऊस गुडप. अरे गुडप आता सांगितलं होतं म्हणून आम्ही केलं. मलाच विचारून त्यावेळेस कलेक्टर म्हणले की, मला वाटतं अधिवेशन माझं चालू होतं त्यावेळेस. असं पण आहे, शेवटी कसं आहे, तुम्ही पण जागृत खूप असता, त्याच्यावर तुम्हाला पण जागृत असताना कुठली खबर जास्त देता येऊ नये ह्याची पण काळजी आम्हाला घ्यावी लागते. उसके बारे में अभी मैंने सब कुछ बताया है, सब कंट्रोल, वो सब कंट्रोल में है. प्रशासन उसके ऊपर ध्यान दे रही है, मेरा भी उसके ऊपर ध्यान है. डरने की बिल्कुल जरूरत नहीं है. आणि हा मगाशी परीक्षेचं ते सांगितलं तर मला अशी माहिती, 10वी आणि 12वीच्या ज्या विद्यार्थ्यांना पावसामुळे परीक्षेला जाता आलेलं नाही किंवा देता आलं नाही, त्यांची स्वतंत्र परीक्षा बोर्ड नंतर घेणार आहे, त्यांचं कुठलंही नुकसान होऊन देणार नाही. और आपने जो मुझे सवाल पूछा था उसके बारे में आर्मी, NDRF, SDRF, हमारे PMC कॉरपोरेशन, हमारे PMRDA, PMC, PCMC, ये सब हमारे जो कॉरपोरेशन है सब अलर्ट पे है, सबने उसके ऊपर ध्यान रखा है. हमारे जो ऑफिसर है वो भी फील्ड पे गए थे, उन्होंने वहाँ जाके जहाँ भी लोग फंसे थे उनको बाहर निकालने की कोशिश की है. अभी कोई किसी की कंप्लेंट नहीं है, तो भी हमने इस सभी के ऊपर ध्यान दिया है. ये खाली पूना में नहीं है, कोल्हापुर, सातारा, सांगली, पूना, रायगढ़, थोड़ा बहुत रत्नागिरी, पालघर, ठाणा डिस्ट्रिक्ट और मुंबई सबअर्बन यानी मुंबई उपनगर,
इस सभी एरिया में बारिश ज़्यादा हुई है, इसके कारण ये प्रॉब्लम सबके सामने आया। अभी उसमें हमने ध्यान दे के उनको जो भी चाय पानी का बंदोबस्त हो, नाश्ता का बंदोबस्त हो, या खाने का बंदोबस्त हो, या सोने के लिए जो भी ब्लैंकेट चाहिए या बाकी कोई ज़रूरत है, वो सब ज़रूरतें पूरी करने के लिए आदेश गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र के दिए है। हमारे चीफ मिनिस्टर साहब भी उसके ऊपर उनका भी ध्यान है। मैं गार्डियन मिनिस्टर के नाते मेरा भी ध्यान है। थैंक यू।